नंदिनी आणि जीवाला कळणार आर्याचं सत्य. नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळतंय की जीवा देवापुढे म्हणतोय की थँक्यू देवा, थँक्यू सो मच. तुझं मनापासून थँक्यू आहे देवा. तू चमत्कारच केला आमच्यासाठी. कारण आमचं सगळं संपलं होतं आणि कुठून कुठली ती आर्या आमच्या आयुष्यात आली आणि चमत्कारच झाला बघ. आमचं बाळ फायनली या जगात येतंय. मी खूप एक्साइटेड आहे देवा. बाळाच्या पावडरीचा सुगंध, त्याची खेळणी, त्याची छोटी छोटी कपडे, सगळं एक्सपिरियन्स करणार आहे मी. सगळं करणार आहे मी. थँक्यू यार आर्या, आणि थँक्यू सो मच देवा. तेवढ्यात जीवाच्या खांद्यावरती मागून कोणीतरी हात ठेवतं. हे जाणवताच जीवाला तर खूपच टेन्शन येतं. आता कोण असेल बरं? तेव्हा जीवा मागे वळून बघतो तर तो तर पार्थ निघतो. हे बघून जीवा म्हणतो, अरे बडे भैया, आपण दोघं बाबा बनणार. तू पण बाबा आणि मी पण बाबा. हे ऐकताच पार्थला तर जीवावरती संशय येतोय. जीवा काहीतरी लपवतोय त्याच्यापासून असं त्याला वाटतं. तेवढे तिकडे आपल्याला पाहायला मिळतंय की घरी कोणतरी आलंय आणि ते जीवाला म्हणतंय की जीवा, आता मागे वळून बघू नकोस, आता असंच पुढे जात राहा, ऑल द बेस्ट. तेवढे तिकडे नंदिनी फोनवरती आर्याला सांगते की काल आपण श्री गणेशा केला आणि त्याचं फळ आज मिळालं सुद्धा. तुझ्याकडून आमचं सुख आमच्यापाशी येण्याआधी आनंदाचा पाऊस सुरू झालाय. हे ऐकताच आर्याला तर टेन्शनच येतं. तेवढे तिकडे आपल्याला पाहायला मिळतंय की नंदिनीचं बोलणं रम्या दरवाजाबाहेर उभी राहून ऐकत असते. ती म्हणते की कालच आपण श्री गणेशा केला आणि आज त्याचं फळ सुद्धा मिळालं. नंदिनी हे नेमकं काय करतीये? आता पुढील भागात नेमकं काय होणार आहे? तुम्हाला काय वाटतंय? कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा.